हॅलो गाईज, आजपर्यंत तुम्ही मला माझे व्हिडिओज वगैरे पाहिले असतील यूट्यूबवरती, राईट? पण तुम्हाला एक सांगू का, एक मी स्पीच दिलं होतं, वन गर्ल हू स्टेज नियर मी, शी इज माय फ्रेंड. आणि कसं असतं माहिती का, ऍक्च्युअल जेव्हा म्हणजे कुठल्याही माणसाचं जेव्हा कधी अफेअर वगैरे असेल, पण ते त्याला नंतर जेव्हा कळतं नाही आपल्याला ही मुलगी अरे आपल्यासाठी इज नॉट गुड फॉर आवर लाईफ, त्यावेळेला गॉड तिथेच असतो आणि गॉड आपल्याला लगेच अलर्ट करून टाकतो. तसं एखादं प्रेम जेव्हा कृष्ण आणि राधाचं होतं, राईट, त्या कृष्ण आणि राधाचं खरं प्रेम होतं. आणि राधा कृष्ण जेव्हा प्रेम होतं तेव्हा कृष्णाने, तुम्ही पाहिलंच असेल, तुम्ही तो हिस्ट्री बघितली असेल त्या देवांची युट्यूबवरती, when you think, when you watch that history, when you looked for that history, how is the real love? It's like I am also actually a lover guy, you can say me. आणि माझं खरं जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती, आता एक्झाम्पल माझं आता खरं बॉन्ड आणि खरं हे असेल तर गॉड इज देअर. इफ आय एम रॉंग, गॉड विल डेफिनेटली पनिश मी. And if I am going right, the God is there with me, so I no need to worry. And everything is God has given me, right? काय चुकीचं, what the thoughts with what I am withdrawing, the God has given me that thoughts. Now, if I am done a bad mistake, I am really sorry for it. But it's not my intention की याला फसवायचं आणि मी असं करत पण नाही. आणि मला करायचं असतं तर मी कधी पण केलंच असतं त्या गोष्टी. But I don't want to really do it now. And I am actually, you can see me, again I am saying that Abhiram sir is a proof if you want. आणि माझं त्या व्यक्तीवरती प्रेम असलं ना, हे प्रेम म्हणजे काय, इट्स नॉट लाईक, इट्स जस्ट इमोशनल अटॅचमेंट, इट्स कनेक्टेड टू इच अदर. And what I am doing is in my life. आणि आपला आणि याच कंडिशन वरती जेव्हा एखादा माणूस एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो ना, तेव्हा आपलेच माणसं हजारो असतात की ते आपल्यावरती जलस असतात. मराठीच माणूस. आता एखादं तुम्हाला एक माझे इंटेन्शन त्यातच एक रिलेटेड गोष्टी असतात. जेव्हा एखाद्याचं चांगलं होतं ना, ते आपल्याच मराठी माणसाला वाटतं की यार ह्याचं वाईट व्हावं. आणि ह्या कॉन्फिडन्स, हा जे एक इंटेन्शन हे जे होतं ना, व्हॉट एक्सपिरियन्स, तो माझ्या बाबतीत खूपदा झालेला आहे आणि मी थोडा फेस केलेला आहे. अरे ह्याला खाली खेचायचं ना, ह्याला खाली खेचायचं, मग ह्याच्यावरती वाईट थॉट ह्याच्या लोकांच्या माइंडमध्ये माझी नेगेटिव्हिटी एखाद्याची असेल, एखाद्या चांगला पुढे असेल ना, तर लोक असतात की त्याची नेगेटिव्हिटी कशी त्याला मारून टाकायची. हे आपलीच माणसं आपल्या विरोधात करतात. आणि राज ठाकरेंचं काय म्हणतात की मराठी माणूस एकत्र या. मराठी माणसांनी जर एकत्र येणं ना, यासाठी मराठी माणसाचे जसे थॉट्स आहेत, तसे गुजराती असतील, पंजाबी असतील, त्यांचे बघा. इकडे मी एक दुकानात होतो, एखाद्या दुकानावरती मी थांबलो होतो आणि तिथे एक गुजराती माणूस खूप आजारी होता, तो गुजरातला. तर दुसऱ्या ज्या गुजराती माणसांनी तो म्हटलं तुम्हारे कोई रिलेटिव्ह आहे की नाही. अरे हमारे खाली आपण जो धर्म म्हणतो ना, त्याच धर्मावरती त्या माणसांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का, की त्यांच्याच गुजराती माणूस हितनं त्यांनी 50,000 रुपये पाठवले माझ्यासमोर आणि मी केमिस्ट मध्ये असताना. आणि त्यांनी का पाठवले, कारण की तो माणूस तिथे आजारी आहे. म्हणजे एखाद्याचं कसं त्यांच्या आयुष्यात त्यांची जी माणसं आहेत ना, ही जेव्हा एखाद्याच्या वर वाईट वेळ आली ना, तर ही माणसं उभी राहतात. आणि आपली माणसं काय करतात की आपल्याच माणसाला आपण खाली खेचायचं. अरे कसं शक्य आहे, देवाने त्याला दिलंय. आणि आपली जरी माणसं वाईट असली ना, तरी देव वाईट नाहीये, देव सगळ्यांचा एकच आहे, हे लक्षात घ्या. आणि देव जर तुम्हाला माहितीये, तुमचं वाईट जेव्हा होतं ना, तेव्हा वाईट मार्गावरच देव तुम्हाला बाहेर काढतो, दुसरं कोणी काढत नाही. त्यांच्यातलं असतील, मी पण सगळ्या जाती धर्म सगळे देव मी सगळ्यांनाच मानतो, असं नाही. पण ज्याच्यावर माझी श्रद्धा आहे ना, त्या देवाला पण मी मानतो. आणि ते माझ्या आयुष्यात जर कोणी असेल नसेल माहित नाही, मी म्हणतो ना, ये जग रही अनारा है, रहेगी उसकी आस्था. तर असं मराठी माणूस जेव्हा येतो ना, तेव्हा पण आपल्या माणसांना आपलं वाटलं पाहिजे काहीतरी. अरे नाही,
हा माणूस पुढे जातो ना, याला आपण साथ दिलीच पाहिजे, एंड पर्यंत दिली पाहिजे, तोपर्यंत हा माणूस आपल्या समोर मोठा होत नाही. ही जर तुमचे थॉट्स असतील ना, तरच मराठी माणूस एकत्र येतो, नाही तर येऊ शकत नाही. राज ठाकरेंना पण हेच सांगणं आहे, तुम्ही जेव्हा मराठी करता ना, मराठी माणसांनीच हा मराठी विचार आणला पाहिजे. राज ठाकरेच्या वेळेस तुम्ही बघता, हजारो भाषणं होतील तेव्हा सगळे उभे राहिलेले आहेत. फक्त बाळासाहेब ठाकरेंचे जेव्हा काळ होता ना, त्यावेळेला लोकांनी त्यांना वोट पण किती वेळा दिले, आणि किती वेळा बाळासाहेब ठाकरेंचे जेवढे त्यांनी उमेदवार उभे केले होते ते त्यांनाच माहिती. आणि माझ्यावरती जरी आज तुम्ही म्हटलं ना की हा मी मराठी माणूस नाही, अरे मी स्वतः मराठी माणूस आहे आणि मी 96 कोटी मराठा आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. पण माझे जे विचार आहेत ना ते असे वाईट नाही आहेत. मी जे विचार करतो की हे प्रत्येकाने असे विचार केले तरच मराठी माणूस हे करतो होऊ शकतो. नाहीतर कुणी किती म्हटलं ना तरी मराठी माणसाचे जोपर्यंत विचार बदलत नाही, जोपर्यंत वाटत नाही ना गुजरातींसारखं. मी असे खूप अनुभव घेतले गुजराती माणसांबरोबर आणि मारवाडी जैन बरोबर, की त्यांचे जेव्हा माणसे वाईट काळात असतील ना तेव्हा ते नक्कीच एकमेकांना मदत करत असतात. आणि आपला माणूस काय करतो, एखादा माणूस जेव्हा पुढे असेल ना तर आपल्या घरातले आपले बाहेरचे काय काय जे जर असेल त्यांना वाटतंच की बाहेर नाही तर वाईट व्हावं, आणि हे वाईट थॉट्स ह्याच्या विरोधात कोणातरी भडकवायचं आणि त्याला खाली खेचायचं. हे वारंवार माझ्या बाबतीत नाही, पण हे जेव्हा पुढे जातो ना, एक्झाम्पल सूरज चव्हाणच्या बाबतीत पण हेच झालं होतं. त्यांनी जेव्हा स्टार्ट घेतली होती ऍक्टिंग तर त्यांनी तुमचं दुःख सांगितलंच काय होतं आणि मग कसे पुढे आले. हे जे मी तुम्हाला वारंवार सांगतो ना की मराठी माणसांनी प्लीज एकत्र यानं आणि एखादा जो माणूस वीक असेल ना तर त्याला पुढे खेचणं हे आपलं काम आहे. काय सर बरोबर बोलतोय ना? म्हणून म्हणतो मराठी माणसांनी एकत्र यानं आणि तुमचे विचार, जर एखादा जरी गरीब आपल्यातला असेल ना, भले तर श्रीमंत जरी असला पण त्याचे जे थॉट्स आहेत त्याचे विचार आहेत त्याला तुम्ही सपोर्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं अँड लेट हिम गो फॉरवर्ड, लेट हिम फ्लाय अँड यू सपोर्ट हिम टू फ्लाय, जस्ट डोंट लीव हिम अलोन इन दिस वर्ल्ड. एवढंच माझं सांगणं आहे मराठी माणसांचे विचार. आणि प्लीज जो कोणी माझ्यासारखा असेल या अजून किती आर्टिस्ट असेल, एका जो मोठं होत असेल प्लीज त्याच्यावरती जळू नका. चांगलं होत असेल प्लीज त्याला सपोर्ट करा, आणि त्याला वाईट असेल तर ते वाईट त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी माइंडसेट मधनं डिलीट केल्या असतील त्याला सुधारायचं एक तर चान्स होता, आतून वाटत असेल प्लीज सपोर्ट हिम. दॅट आय एम रिक्वेस्टिंग यू गाईज, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कारण की कसं असतं की राज ठाकरेंच्या जे विचार आहेत तेच मी आज फॉरवर्ड घेतोय की मराठी माणसांनी एकत्र येणं हे त्यांचे पण विचार आहे, मनापासून ते सांगतात. म्हणून मी आज तुम्हाला इथे बोलतोय तुमच्याशी, कारण की त्यांचे जे आतमधली तरमळ, त्यांचे जे मी जेवढे स्पीच बघितले आतापर्यंत, आणि म्हणून आज मी ही वेळ आली आहे. एखाद्या जेव्हा राज ठाकरेंना पण जेव्हा वाटतं ना की मराठी माणसांनी एकत्र यावं, एकत्र जेव्हा येतील ना तेव्हा एखादा माणूस वीक असेल आणि जर बाकीचे लोक त्याला सपोर्ट करतील ना तेव्हा ते खरं म्हणतात की एकत्र आला माणूस. असं नाही की त्याच्या दुःखात आपण मीठ टाकावं, त्याचं अख्खं लाईफच स्पॉइल करून टाकावं. मग एकत्र येणार कसा माणूस आपला मराठी? अहो गुजराती बघा, इथून पुण्यावरून एक छोटंसं दुकान आहे, त्यांनी ते त्या केमिस्ट मधनं 50,000 रुपये त्यांनी दुसऱ्याला पाठवले का तर त्याचा ओळखीचा पाळखीचा पण धर्मासाठी म्हणून एकत्र आला. आणि त्यांनी त्याचे हे म्हणून तो आजारी होता म्हणून त्यांनी 50,000 पाठवले. म्हणजे ना तो कोणत्या ह्याचा आहे ना त्याचं काही रिलेशन आहे, फक्त ते कास्टमुळे ते एवढे हे आहेत. आणि म्हणून म्हणतात की आपला माणूस पण तसा असला पाहिजे. एवढंच माझं सांगणं आहे, बी टुगेदर. That's all what I want to say. Thank you so much. I don't want to speak much. I think माझे पॉईंट्स तुमच्यापर्यंत पोहोचले. एवढंच मला फक्त सांगणं आहे. बाकी तुमच्यावरती आता तुम्ही काय विचार करताय एखाद्याबद्दल. खरंच मी पण तुम्हाला सांगतो की एखादा माणूस जर वीक असेल ना आणि त्या आयुष्यात काहीतरी करायचं असेल ना तर प्लीज त्याला सपोर्ट करा. आणि तो जेव्हा कुठेतरी वाईट मार्गावरून एखाद्या त्याला जर पश्चाताप होत असेल ना आणि त्यांनी जर काहीतरी केलं असेल ना प्लीज त्याला तिकडे त्यांनी काय त्याच्या आयुष्यात चुकायला गेले असेल ना तर तिकडे त्यांनी डिलीट केलेत ना, तुम्ही त्याच्या आयुष्यात जे तुम्ही विचार करता ना ते जे त्याला सपोर्ट द्या की जे ठीक आहे झालं गेलं आता इथनं पुढे सुधार आणि
त्याच्या बाबतीत चांगलंच घडो, ही जर तुम्ही जोपर्यंत प्रार्थना करत नाही देवासमोर किंवा तुम्ही स्वतः सपोर्टली, तोपर्यंत हा महाराष्ट्रातली माणसं, मराठी माणसं एकत्र येऊ शकत नाही. जर एकत्र यायचं असेल तर विचार, थॉट्स हे दुसऱ्या धर्माचे कसे आहेत तसं फॉरवर्ड केलं पाहिजे. ते म्हणतात गुजरात आमचं आहे आणि आपण काय म्हणतो, नाही पुणे आमचं आहे, मुंबई यांची आहे, नागपूर यांचं आहे. अरे अख्खा महाराष्ट्र आपला आहे, हे काय समजत तुम्हाला? जसं ते म्हणतात ना अख्खा गुजरात आमचं आहे, अख्खा पंजाब आमचं आहे, तसं आपण स्वतः म्हटलं पाहिजे अरे महाराष्ट्रातली प्रत्येक माणसं ही आपली आहेत. आणि अशी जसे ते तरमळतात ना, तसं तुम्ही जोपर्यंत तरमळत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. आणि आपले घरचे पण काही जरस असतात आपल्यावरती, हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मराठी माणूस एकत्र येऊ शकत नाही. आता तुम्हाला माझे भावना, माझे थॉट्स काही पोहोचले असतील तुमच्यापर्यंत, तर प्लीज एखादा माणूस जेव्हा वीक असेल किंवा त्याच्याकडनं काहीतरी तो करायचा प्रयत्न करत असेल, तर ते प्रेम प्रकरण असो, तो करिअर फॉरवर्ड असो, या तो कुठल्याही गोष्टीत असू द्या, कुठेतरी तो कमजोर आहे, तर प्लीज त्याला छेडू नका, त्याला सपोर्ट द्या, त्याला वरती न्या. तरच म्हणतात की एकत्र आला आपला देश, आपला महाराष्ट्र. नाहीतर असं तर तुम्ही त्याच्या बाबतीत जर हे करत असाल ना, इकडे तर मराठी माणसासाठी जर एक माणूस भांडतोय, त्याला पण प्लीज सपोर्ट द्या, तरच हा महाराष्ट्र एकत्र राहू शकतो. नाहीतर मराठी माणूस एकत्र राहू शकत नाही. आणि राज ठाकरेंची तरमळ तर तुम्हाला माहितीच आहे, किती करतायत ते, किती बोलतायत मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. पण ते कसं आलं पाहिजे, तर या माध्यमातून आलं पाहिजे. आज मी तुला सपोर्ट केलाय, तू ह्याला सपोर्ट कर, तू आज ह्याला सपोर्ट केला तर त्याला सपोर्ट कर. म्हणजे असं जर तुम्ही सपोर्ट टू सपोर्ट करत असाल तरच मराठी माणूस टिकू शकतो, नाही तर टिकू शकत नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.